नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सत्तेत आलेला शिंदे गट आणि सत्तेतून बाहेर गेलेली राष्ट्रवादी या दोघांच्या मधले शब्दबाण काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. ताज्या घटनाक्रमामध्ये शिवसेनेतून राजीनामा देऊन बाहेर पडलेले आणि नंतर हकालपट्टी सुद्धा अनुभवलेले एकेकाळचे शिवसेनेचे तडफदार नेते म्हणवले गेलेले रामदास कदम यांनी शिंदे गटाचं नेतृत्व स्वीकारलंय. अर्थात एकनाथ शिंदे यांना आता आपलं नेता मानलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रामदास कदम सहभागी झाले आणि त्यामुळे तिळपापड होत रामदास कदमांची उद्धव ठाकरेंच्याकडून हकालपट्टी झाली. या संपूर्ण प्रक्रियेच्या नंतर अत्यंत स्वाभाविकरित्या रामदास कदम यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपल्या संपूर्ण भूमिकेचं समर्थन तर केलंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्या भूमिकेला राष्ट्रवादी जबाबदार आहे अशी थेट मांडणी केली. राष्ट्रवादीच्या बद्दलचा हा शिंदे समर्थकांचा राग काही नवीन नाही. शिंदेंच्या शिवसेनेचा जन्म हाच मुळात राष्ट्रवादी द्वेषानं झालेला आहे हे सुद्धा लपून राहिलेलं नाही. राष्ट्रवादी जर जशा पद्धतीनं 2.5 वर्षात वागली तशीच वागत राहिली असती आणि तरीही उद्धव ठाकरे जर समजा राष्ट्रवादी बरोबर सत्तेत राहिले असते तर शिवसेना या पक्षाच्या नावावर 10 आमदार सुद्धा 2019 मध्ये निवडून आले असते का, किंवा पुढच्या निवडणुकीत 2024 मध्ये निवडून आले असते का, असा सवाल रामदास कदमांनी उपस्थित केला. त्याला राष्ट्रवादीकडून तातडीनं प्रत्युत्तर देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की विनाकारण आमच्या नेत्यांना बदनाम करू नका. राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम केलं तर रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रश्न अत्यंत थेट आहेत की राष्ट्रवादीला शिंदे गटाला आव्हान देण्याची वेळ का आली. आरोप हे काही राष्ट्रवादीसाठी नवीन नाहीत, पण आत्ताच्या घडीला शिवसेना संपवण्याचा आरोप हा राष्ट्रवादीला सगळ्यात जास्त का झोंबला आहे. दीपक केसरकरांनी केलेली मांडणी आपल्या समोर आहे आणि तिथून राष्ट्रवादी सातत्यानं शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्नशील होती ही चर्चा वारंवार घडतीये. त्याला आता राष्ट्रवादी उत्तर देण्यासाठी आक्रमक भूमिकेत समोर आली आहे. परिणाम स्वरूप येत्या दिवसांमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्यातला संघर्ष महाराष्ट्रात दिसेल का, की शिंदे गट राष्ट्रवादी यांच्या संघर्षाला उद्धव गटाचं सुद्धा समर्थन लाभेल, असे विविध प्रश्न आहेत. लक्षवेधीत आजची चर्चा त्याच निमित्तानं राष्ट्रवादीचं शिंदे गटाला आव्हान. या संपूर्ण चर्चेला सुरू करण्यापूर्वी रामदास कदमांचं वक्तव्य आपण पाहणार आहोत. रामदास कदम यांनी राष्ट्रवादीवर आक्षेप घेतलाय. राष्ट्रवादीची कार्यपद्धती गेले 2.5 वर्षात शिवसेनेचं अर्थात उद्धव ठाकरे गटाचं नुकसान करणारी ठरली, म्हणून शिंदे गट जन्माला आला हे सांगायला सुद्धा रामदास कदम विसरलेले नाहीत. काय म्हणालेत रामदास कदम ऐकूया, त्यानंतर पुढची चर्चा. 2.5 वर्षाच्या आधी जेवढा सरकार बनत होतं त्यावेळेला उद्धवजींना विनंती केली होती की उद्धव साहेब आपण राष्ट्रवादींनी काँग्रेससोबत जाऊ नका, कारण शिवसेना प्रमुखांनी उभं हक्क आयुष्य हे राष्ट्रवाद्यांनी काँग्रेससोबत संघर्ष केला आणि हिंदुत्व वाढवलं. हिंदू हृदय सम्राट ही पदवी लोकांनी त्याला दिली. त्याच राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन आपण सरकार बनवू नका, आपण मुख्यमंत्री बनवू नका अशी विनंती केली. उद्धवजींनी ते ऐकली नाही. शरद पवार आणि अजित दादा यांनी शिवसेना संपवण्याचा जो विडा उचलला, शिवसेनेच्या आमदारांना संपवून त्यांच्या माजी आमदारांना पैसा देऊन निधी देऊन त्यांना तिथे निवडून आणण्याचं जे षडयंत्र त्यांनी चालू केलंय, ही गोष्ट उद्धवजींच्या लक्षात आणून दिल्यानंतर देखील कुठलीच कारवाई झाली नाही.
या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्याकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत दोन राजकीय विश्लेषक आहेत, सुशील कुलकर्णी आणि संजय तिवारी. तसंच आपल्यासोबत शिंदे गटाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं माजी मंत्री विजय शिवतारे थोड्याच वेळात जोडले जातील. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय. माझा पटकन पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला सूरज चव्हाण यांना आहे. सूरज चव्हाण, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून आज नाही तर इतिहासातल्या अनेक घटनांसह शिवसेनेला सातत्यानं संपवण्याचं कारस्थान रचलं गेलं हे पहिल्यांदा दीपक केसरकरांनी एका तपशिलाच्या आधारे मांडलं. दीपक केसरकरांचाही त्यावेळेला जोरदार विरोध झाला आणि आता तुम्ही रामदास कदमांच्या भूमिकेचाही विरोध करताय. समजा ही भूमिका यापुढेही मांडली गेली तर महाराष्ट्रात काय घडेल? आता ज्या पद्धतीनं रामदासभाई असतील किंवा इतर त्यांचे नेते असतील, ज्या लोकांनी राष्ट्रवादीवरती आरोप केला, पवार साहेबांवरती आरोप केला, अजितदादावरती आरोप केला, मला या लोकांचं पहिलं आश्चर्य काय वाटतं की इतके लहान नेते आहेत का की यांना हे समजायला 2.5 वर्षाचा कालावधी लागला. खरं तर यांचं दुखणं वेगळं आहे. आज यांच्यावरती जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, प्रत्येक व्यक्तीच्या मागे काही ना काही इन्क्वायरी चालू आहेत, कुणाला वेगवेगळी प्रलोभन दिली गेलेली आहे आणि त्याच्यावरती ही लोक एक शिंदेगट निर्माण करून त्या भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून तिथं बसलेले आहेत. जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शिवसेना फोडायची असती तर शिवसेनेतून लोक राष्ट्रवादीमध्ये आले असते. ते वेगळा गट करून भारतीय जनता पार्टीच्या बाजूला नसते गेले. एकीकडे त्यावेळेस 2019 मध्ये सरकार स्थापन होत होतं. भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेला संपवते म्हणणारे हीच नेते आज त्यांना काहीतरी निमित्त पाहिजे म्हणून राष्ट्रवादीला बदनाम करत आहेत. आता ही नेते कोण आहेत जे राष्ट्रवादीबद्दल बोलत आहेत? यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या विरोधात निवडणुका लढते. म्हणून या लोकांना भविष्य काळाची चिंता आतापासूनच लागलेली आहे की भविष्य काळात आपण त्या मतदारसंघात यांच्याकडनं पराभूत होऊ. आतापासूनच या लोकांना बदनाम करून यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम यांच्याकडनं होते. सूरजजी, मला आणखीन एका मुद्द्याच्या संदर्भातलं तुमच्याकडून मतप्रदर्शन अपेक्षित आहे. सत्तेत तुम्ही 3 जण होतात, काँग्रेस होती, राष्ट्रवादी होती, शिवसेना होती. आक्षेप राष्ट्रवादीवरच का घेतले गेले? काँग्रेसबद्दल काहीच का बोललं जात नाहीये? आज प्रामुख्यानं जर या राज्यामध्ये लोकांमध्ये असलेला पक्ष, लोकभावना ज्या पक्षावरती आहे असा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. आणि भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच एक मोठा पक्ष म्हणून उद्या असेल. त्याला आतापासूनच आपण जर दाबलं तर मला वाटतं कुठेतरी तो दाबण्याचा प्रयत्न होईल. म्हणून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं काम हे या नेत्यांकडनं होतंय. आणि भविष्यात जर असंच चालू राहिलं तर आम्ही त्यांना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही. कारण उगाच आमच्या पक्षाला जर कोणी बदनाम करत असेल तर ते खपून सुद्धा आम्ही घेणार नाही. सूरज चव्हाण, आपण अत्यंत थेट अशी भूमिका घेतली आहे की राष्ट्रवादीला बदनाम करणाऱ्यांना महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही. मला पटकन पुढचा मुद्दा विजय शिवतारे यांना विचारायचा होता, मात्र अद्याप तरी काही तांत्रिक कारणांमुळे विजय शिवतारे आपल्यासोबत जोडले गेलेले नाहीयेत. लवकरच ते चर्चेत येतील अशी आपण अपेक्षा बाळगूयात. त्यांनी तसा शब्द आम्हाला दिला होता. ते नाही आले तर शिंदे गटाची भूमिका चर्चेत मांडली जाणार नाही हे विजय शिवतारेंना कळायला हवं. पटकन माझा पुढचा प्रश्न संजय तिवारी यांच्यासाठी आहे. संजय तिवारी नागपुरातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यानंतर मी सुशील कुलकर्णी यांना बोलतं करणार आहे. संजय तिवारीजी, जर राष्ट्रवादीला बदनाम केलं तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही हा इशारा प्रत्यक्षात उतरेल का? हा इशारा प्रत्यक्षात उतरू शकतो प्रसादजी, कारण राजकीय पक्षांमध्ये ही जी तरुण मंडळी असतात त्यांना आपलं राजकीय भवितव्य आणखी पुढे न्यायचं असतं, करिअर चांगलं करायचं असतं. त्यामुळे ते आक्रमक होतात वेळ पाहून आणि सावध कसं आहे. आणि त्याचा आपण गेली 2.5 वर्ष चांगला अनुभव महाराष्ट्राने बघितलेला आहे. चांगला म्हणजे बऱ्याच अनुभव बघितलाय त्या अर्थाने म्हणताय तुम्ही. उपहासात्मक चांगला असं म्हणताय म्हणजे तुम्हाला उपहासात्मक चांगला अनुभव म्हणायचा आहे? हो, दुर्दैवाने तसं खरं आहे. आपण जेव्हा म्हणतो की आमचा महाराष्ट्र आघाडीचा आहे, पुरोगामी आहे, शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे,
तर त्याच्यामुळे एक गौरवाची भावना आपल्याला होते. पण अशी जेव्हा वाक्य कानी पडतात त्यावेळेस कुठे ना कुठे दुखावला जातो माणूस. मला असं म्हणायचं आहे की जर राष्ट्रवादी पक्षाला आपला पक्ष पुढे करायचा असेल, वाढवायचा असेल, एखाद्या पक्षाला डावलून किंवा मागे सारून पुढे यायचं असेल तर त्याच्यात त्या राष्ट्रवादी पक्षाची चूक नाही आहे. प्रत्येक पक्षाला, राजकीय पक्षाला हा हक्क आहे की त्यांनी पुढे येण्याचं स्वप्न पाहावं आणि त्याच्यासाठी योजना आखाव्यात. पण जर त्याच्यामध्ये कोणी बळी पडत असेल, जसं आता सुरज चव्हाणजी म्हणाले की हे काय छोटे नेते होते का, त्यांना कळत नव्हतं का 2.5 वर्ष काय चाललं होतं ते, तर अगदी खरं आहे. आणि याला काय हात कंगन को आरसा क्या जसं हिंदीत म्हण आहे की तुम्ही जर नगरपालिकांमध्ये, बाकी जास्त जाऊ नका, नगरपालिकामध्ये बारामतीला किती निधी मिळतो आणि त्याच जिल्ह्यामधल्या दुसऱ्या एखाद्या नगरपालिकेला किती निधी मिळतो, हे सगळे आकडे समोर आहेत. मला कुणालाही दोष द्यायचा नाहीये. बारामती पण आमचंच आहे, पुणे पण आमचंच आहे, मुंबई पण महाराष्ट्रातच आहे. पण कुठेतरी आम्हाला जेव्हा आम्ही राज्यकर्ते असतो तेव्हा ज्या आघाडीवर जे शहर नसतात, जे मागास घटक असतात, त्यांची पण जबाबदारी असते, कर्तव्य असतं त्यांच्या प्रती. यातला तुमचाच एक महत्वाचा मुद्दा उपस्थित तुम्ही जो केलात त्यातला पटकन धागा पकडतो आणि सुशील कुलकर्णी यांना बोलतं करतो. सुशीलजी, संजय तिवारींच्या निरीक्षणात असं नोंदवलं गेलं की प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादींनी त्यांच्या विस्ताराच्यासाठी जर समजा सत्ता वापरली असेल तर गैर काय, असाही त्यांनी एक निरीक्षणातला भाग मांडला. मुद्दा इथे असा उपस्थित होतो की राष्ट्रवादी आपला पक्ष वाढवतीये, हे उद्धव ठाकरेंना कळत नव्हतं का, की ते कळत असून सुद्धा डोळे मिटून होते म्हणून आजचे दिवस पाहावे लागतायत? सुशीलजी, यातला खरा मुद्दा हाच आहे. या चर्चेचा परिपाक जो आहे तो इथेच येतो. सूरज चव्हाण जसं म्हणाले ना आता की 2.5 वर्ष ही का झोपली होती का, मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता हवी होती, ती भाजपला सोडून हवी होती. शिवसेना सोबत आली, त्यांनी सत्ता घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना काय सगळ्याच पक्षांना संपवून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. आज राष्ट्रवादी हे म्हणतायत सूरज चव्हाण की सगळ्यात मोठा वगैरे पक्ष आहे, पण लोकसभेचा विचार केला तर 12वा भाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, एकूण जागेच्या 12वा भाग, आणि विधानसभेच्या जागाचा विचार केला तर 5वा भाग यांच्याकडे आहे, म्हणजे एक पंचमांशी जागा आहेत. त्यामुळे ते बळ काय आहे, हे बळ वाढविण्यासाठी हे सगळे प्रयत्नात असतील यात शंका नाही. पण संपविण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेस करतंय असं म्हणण्याच्या आधी हा विडा उचलला वगैरे जे काही शब्द वापरले गेले की उद्धव ठाकरे संपवण्याचा विडा उचलला गेला होता, पण हा विडा उद्धव ठाकरेंनीच उचलला होता की काय अशी वाटावी ह्याची स्थिती आहे. कारण 2.5 वर्ष तुम्ही 2 घटना लक्षात घ्या. जी, ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याच्या होत्या, जिथे शिवसेना जिंकत आलेली होती, ती कोल्हापूरची जागा सहजपणे सोडून दिली आहे, देगलूरची जागा सहजपणे सोडून दिली आहे शिवसेनेनं. आणि मग अशा वेळेला काँग्रेसला जागा शिवसेना सोडून देऊ लागली, राष्ट्रवादीला निधी सोडून देऊ लागली, तर शिवसैनिकांच्या हातामध्ये काय घंटा उरणार आहे? आणि मग त्यांच्या मनात होणारी ही जी अस्वस्थतेची जाणीव आहे काही वर्षानंतर होणारी, की हे आपल्या चाललंय सगळंच, निधी पण चाललाय, जागा पण चालल्यात, काय करायचंय, या स्थितीमध्ये ती अस्वस्थतेची जाणीव आत्ता उद्रेक बनून येते आहे. याच्यात एक मुद्दा सुशीलजी माझ्याकडून आपल्यासाठी, उद्धव ठाकरेंनी बळ दिलंय. जी सुशीलजी, माझ्याकडून आपल्यासाठीचाच पुढचा मुद्दा आहे. आपल्यासोबत विजयराव शिवतारे थोड्याच वेळात जोडले जात आहेत असा निरोप आलाय आणि सूरज चव्हाण आणि ते यांच्यात आपापसातले दावे प्रतिदावे आपल्याला ऐकायचे आहेत. एक आणखीन मुद्दा पटकन सुशील कुलकर्णी आपल्यासाठी उपस्थित करतो आणि तो असा आहे की तुम्ही म्हणालात शिवसेना संपवण्याचे निर्णय हे दस्तूरखुद्द नेतृत्वाकडूनच होत होते की काय, असं म्हणायला पुरेसा वाव आहे. पण मग आपण जे काही करतोय ते आपल्या पक्षाला हितकारक नाही हे लक्षात न येण्या इतपत नेतृत्व काय म्हणावं, आता शब्द काय वापरावेत? उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या आरंभाला एक टॅगलाईन महाराष्ट्राला दिली होती, माझं कुटुंब माझी जबाबदारी. बिलकुल. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही त्या कुटुंबापुरतीच मर्यादित होती का असा प्रश्न मला पडतोय. म्हणजे मी राष्ट्रवादीला अजिबात ब्लेम करत नाही, हा सगळा माझा जो ब्लेम जातोय तो उद्धव ठाकरेंच्या वरती जातोय की त्यांनी, म्हणजे तुम्ही एक ऑब्झर्व करून बघा, उद्धव ठाकरेंनी
अनिल परबांच्या वरती आरोप झाले तेव्हा काहीही विधान केलं नाही. संजय राऊतांच्या वरती रेड पडल्या तेव्हा काहीही विधान केलं नाही. जाधवांच्या वरती रेड झाल्या तेव्हा काहीही विधान केलं नाही. पण ज्या क्षणी आदित्य ठाकरेंचा विषय आला त्या क्षणी मात्र माझ्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले होते. ज्या क्षणी पाटणकरांचा विषय निघाला त्या क्षणी ते पुढे आले. जी, म्हणजे कुटुंबावरती आघात झाल्यावरच उद्धव ठाकरे पुढे येत असतील, सामान्य शिवसैनिकांना लढण्यासाठी रडण्यासाठी सोडणार असतील बाकी नेत्यांना, तर या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेच जास्त जबाबदार आहेत असं म्हणायला वाव आहे. आता मी एक पुढचा मुद्दा मग सूरज चव्हाण यांच्याकडे नेतो आणि त्या तुम्ही जो आता सुशीलजी मुद्दा मांडला त्याच्या अनुषंगानं त्यांना विचारतो. सूरजजी, आपण असं सांगितलं की ज्या ज्या वेळेला शिवसेनेसमोर आव्हानं आली त्या वेळेला तुमचं नेतृत्व शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. एक थोडासा क्रीजच्या बाहेर जाणारा प्रश्न आहे तो असा आहे की मग ज्या ज्या वेळेला शिवसेनेच्या चुकीचे निर्णय होत होते तेव्हा तुमचं नेतृत्व गप्प बसलं होतं. म्हणजेच ते चुकतात तर चुकू द्या, फायदा आपल्या पदरात येणार आहे हे बघूनच ते गप्प होते का? प्रसादजी, मी तुमच्या चॅनलमध्ये काय होते किंवा एखाद्या तुमच्या चॅनलच्या प्रतिनिधीवरती अन्याय होत असेल तर मी तुम्हाला सांगू नाही शकत. तो तुमचा अधिकार आहे. किंवा तुमचा एखादा चॅनलचा प्रतिनिधी चुकत असेल तर त्याला सांगणं, त्याला समजवणं आणि त्याला आपल्या सोबत समजावून घेणं ही तुमची जबाबदारी असते, ती आमची नसते. मित्रपक्ष म्हणून आपण एखादी गोष्ट त्यांच्या कानी घालू शकतो, पण ती सांभाळण्याची किंवा आमच्याकडनं राष्ट्रवादीमध्ये काही चुका झाल्या असतील तर ते आमचे पक्षप्रमुख म्हणून पवार साहेबच बघतील. आमच्या इकडे उद्धव साहेब किंवा उद्धव साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही बघणं किंवा इतर कुठलाही पक्ष असू द्या त्या पक्षामध्ये एकमेकाच्या पक्षामध्ये लक्ष घालणं हे चुकीचे आणि ते कुठलाही कोणीही नेता करत नसतो तशा पद्धतीनं. परंतु मला वाटतं कुठंतरी आज अंतर्गत त्यांचा कल आहे, त्यांच्यावरती आम्ही भाष्य करणं योग्य नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही तुमचा बंड केलाय पण तो बंड तुम्ही तुमच्या नेतृत्वाच्या विरोधात केलाय की कुठल्या दबावाला बळी पडून केलाय, कुठल्या आमिषाला बळी पडून केलाय, तो तुम्हाला लखलाभ आहे. परंतु उगाच नाहक आमच्या पक्षाची बदनामी करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. बिलकुल बिलकुल. सूरज चव्हाण, आपली भूमिका पोहोचली. चर्चेच्या निमित्तानं आपण थोडं आणखीन पुढे सरकतोय आणि त्याचबरोबर विजय शिवतारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विजयराव, आवाज येतो आहे? आवाज येतोय पण मला माझ्या मोबाईलवर मला काही दिसत नाहीये. जी, आपण आता फोटोच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचता आहात, आवाजाच्याही माध्यमातून सुस्पष्टरित्या पोहोचता आहात. चर्चेचा पहिला टप्पा आता सुरू आहे आणि त्या टप्प्यामध्ये आतापर्यंत आपण राष्ट्रवादीवर होणारे सातत्यानं आरोप हे का होत होते, कोणाकडून होत होते याची चर्चा केली. आपण ज्या क्षणाला चर्चेत आला आहात तेव्हा आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न माझा असा आहे की राष्ट्रवादी जर समजा शिवसेनेच्या विरोधात कारस्थान करत होती तर हे नेतृत्वाने लक्षात घेऊन वेळीच निर्णय का केले नाहीत? 2.5 वर्ष त्याच शत्रू बरोबर शय्यासोबत करणं, टिकून राहणं आणि त्यामुळे राजकीय नुकसान पदरात पाडून घेणं हे कसं काय परवडलं? नाही, मी दुसऱ्या शब्दामध्ये असं सांगेन की राष्ट्रवादी काटकारस्थान करत होतं याच्यापेक्षा राष्ट्रवादी या सत्तेचा उपयोग करत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर उद्धव साहेबांना बसवून ते त्यांचा अजेंडा पुढे रेटत होते. मी असं नाही म्हणणार की ते शिवसेनेच्या विरोधात होते. ते राष्ट्रवादी कशी वाढेल, या सत्तेचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल, जास्तीत जास्त फंड हे कसे राष्ट्रवादीच्या आमदारांना दिले जातील, त्याचबरोबर जिथे जिथे आमदार रनरअप आहे, 2 नंबरला राष्ट्रवादीचे आमदार आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, 56 आमदार शिवसेनेचे आहेत आत्ताचे विद्यमान, त्याच्यामध्ये 36 ठिकाणी रनरअप आहेत. 2 नंबरचे आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. मग राष्ट्रवादी काय करत होती की या आमदारांना ताकद, जसं केसरकरांच्या इथे अजितदादा जाऊन तिथे पैसे देऊन शेकडो कोटी देऊन उद्घाटनाला जाऊन सांगत होते किंवा पुढचा आमदार ना हा नव्हे, पुढचा आमदार कोण, राष्ट्रवादीचा. म्हणून मी असं म्हणतो की शिवसेनेत संपवण्यापेक्षा या सत्तेचा फायदा घेत शिवसेनेला गाफील ठेवत कसं आपण पुढे जाऊ आणि आपला मुख्यमंत्री करू, ही जी काही कारस्थान त्यांनी केलं होतं. तुम्ही एकत्रित एमयू म्हणून महाविकास आघाडी म्हणून राहता, तुम्ही गोड बोलून राहता आणि उद्धव साहेबांना तो तेवढा प्रशासकीय अनुभव नसल्यामुळे त्याचा डिसएडव्हान्टेज घेत आपण सगळ्यांची फसवणूक करता. ही फसवणूक निश्चितपणे राष्ट्रवादी करत होती. 56% पैसे विधानसभेतलं, म्हणजे विधानसभेतलं जे
तुमचं फडणवीसांचे जे वाक्य आहेत ती मी आपल्याला सांगू इच्छितो. एकंदर बजेटच्या 56% राष्ट्रवादीला बजेट, 26% काँग्रेसला बजेट, 16% सत्ताधारी मुख्यमंत्री असताना शिवसेनेला 16%. उद्धव साहेबांनी ही काळजी घेतली पाहिजे होती की आपल्या लोकांना जसं अजित पवार काळजी घेत होते तशा प्रकारची काळजी आपल्या सहकाऱ्यांच्या मार्फत जर त्यांना विश्वासात घेऊन MLC नव्हे, त्यांच्या आजूबाजूला असणारी खुजी मंडळी त्यांना हकलाच नाहीये, त्यांना प्रशासन माहित नाहीये. साहेब बोलले हो हो साहेब असे करणारे, जे प्रशासनात माहीर असणारे 10 वर्ष मंत्री असणारे, मग एकनाथ शिंदे असतील, गुलाबराव असतील, या लोकांना विश्वासात घेऊन जर त्यांनी अप्रोप्रिएट जर आमदारांची काळजी घेतली तर हा दिवस आलाच नसता. जी विजयराव, माझा पुढचा प्रश्न विजयराव माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा जेव्हा मांडता, तुम्ही याचा अर्थ वैयक्तिकरित्या तुम्ही असं नाही, एकूणच शिंदे गट जेव्हा त्यांच्या भूमिकेची रचना करतो तेव्हा तो असं म्हणतो की राष्ट्रवादी व्हिलन आहे, उद्धव ठाकरे हे योग्य आहेत आणि ते उद्या सुद्धा आमच्यासाठी योग्यच राहतील. अशा वाटचालीनं तुम्ही कितपत लांब टप्प्याची बॉलिंग करू शकणार आहात? नाही. हो, बॉलिंग करायला आम्ही बरोबर करू, काही काळजी नाही. फक्त काय होतं, फ्रीडम नव्हतं म्हणून. नाहीतर राष्ट्रवादीमध्ये हुशार त्यांच्यापेक्षा सुपर हिरो आम्ही सगळे लोक आहोत. आम्हाला फ्रीडम मिळाल्यानंतर बघा ना मग काय ते ठीक आहे, मेरिटवर वैयक्तिकरित्या अजितदादा वगैरे ठीक आहे, पण मेरिटवर मग लढाई करणारे सगळे शिवसेनेतले आमदार सोन्यासारखे लोक आहेत, शून्यातून उभे राहिलेले लोक आहेत, ग्राउंड रिलेटिव्ह आम्ही कच्चे खाऊन टाकू त्यांना. पण प्रश्न असा होता की फ्रीडम होता आपला मुख्यमंत्री. आता माझ्याकडचं विमानतळ बोलव, मी का बोलू शकत नव्हतो? विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत, जर मी आवाज उठवला अरे तुमचेच मुख्यमंत्री आहेत तरी तुम्ही तसं बोलताय म्हणून आबरू झाकण्या खातर आम्ही गप्प राहत होतो आणि म्हणून हे सगळं चालत होतं अजितदादांचं. नाहीतर त्यांच्यापेक्षा पुढचे सगळे लोक आहेत सगळे. जी आता याच निमित्तानं आपण चर्चेत थोडं उशीर आलात म्हणून एका मुद्द्याची पुनरावृत्ती मला इथं करावी लागते. ती पुनरावृत्ती अशी आहे की राष्ट्रवादीनं आज थेट भूमिका घोषित केलेली आहे आणि त्यावर विजयराव आपल्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित करतो. मुद्दा असा इथे उपस्थित झाला की राष्ट्रवादीला सातत्यानं विलन ठरवलं गेले, त्याच्या संदर्भात राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देईल? राष्ट्रवादीचं एक वाक्य आहे, आमच्या नेत्यांना बदनाम कराल तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही. यावर शिवतारेजी आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. अहो काय फिरू देण्याच्या दादागिरीच्या वार्ता, शिवसैनिकांना दादागिरीच्या वार्ता करतो काय? फिरू देणार नाही, एखादा चक्कर कुठे झालं तर फिरू देणार नाही, हे शब्द एक तर राजकारणात योग्य नाही. राजकारणामध्ये विचारांची लढाई आहे, त्याच्यामध्ये ते झालं पाहिजे. पण फिरू देणार नाही आणि म्हणून दादागिरी वगैरे अशी केली तर त्यांना शिवसेने स्टाईलने जी काय आहेत कोणाला कुठेही कोणाला प्रयत्न करून बघा म्हणत, तुम्हाला उत्तरं लगेच मिळतील. आणि मग ते आम्ही फांद्या छाटत नाही बसणार. विजय शिवतारे वैयक्तिक सांगतो, आम्ही मुळावर घाव घालू, भारी पडेल. त्यामुळे कुणी अशा धमक्या देऊ नका आम्हाला. ठीक आहे, आपण या चर्चेच्या निमित्तानं पुढच्या मुद्द्याकडे जातो आहोत. सूरज चव्हाण, आपण प्रतिक्रिया आलेली पाहिलेली आहे. याच प्रकारचं राजकारण आपल्याला अपेक्षित आहे का येत्या दिवसामध्ये आपल्याकडून? विधानसभेच्या आवारात आणि त्याचबरोबर विधिमंडळामध्ये सुद्धा ही अपेक्षा व्यक्त केली की एक जबाबदार विरोधी पक्ष नेता आणि विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीनं वागावं. रस्त्यावरच्या हाणामारीच्या चर्चा नसाव्यात महाराष्ट्रात, ते महाराष्ट्राला परवडणार नाहीये. नाही, आता काही विजय बापू शिवतारेंनी काही वाक्य बोलली किंवा त्यांचं मत मांडलं, त्या मतामध्ये मांडत असताना त्यांनी एक वाक्य बोललेलं की उद्धव साहेब हे रबर स्टॅम्प होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे. म्हणजे थोडक्यात त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता. ऐका मी म्हटलं प्रशासकीय अनुभव कमी असल्यामुळे, ऐकून घ्या, प्रशासकीय अनुभव कमी असल्यामुळे त्यांच्या सोजवळतेचा फायदा अजित पवारांनी घेतला, सगळ्यांनी घेतला. माझं पूर्ण उद्या मग तुम्ही बोला. तुम्ही खोटारडे चिटर लोक आहात. पूर्ण उद्या मग तुम्ही बोला. मी बिलकुल बोललेलो नाहीये. तुम्ही त्यांच्या सोजवळपणाचा फायदा, रबर स्टॅम्प तुम्ही शब्द कसा वापरता? त्यांच्याबद्दल आदर असणार आहे आमचं काही हो, पण तुम्ही रबर स्टॅम्प उद्धव साहेबांना बोलायची हिंमत कशी करता? लायकी काय तुमची? तुम्ही तुमचं वाक्य होतं उद्धव साहेबांच्या सोजवळपणाचा वापर केला. उद्धव साहेबांनी त्यांच्या आजूबाजूला बाजूला ठेवून लोकांमधून निवडून आलेले जर सगळे नेते बरोबर घेतले असते तर अजित पवार फसवू शकले नसते, हे मी म्हटलंय.
तुम्ही रबर स्टॅम्प हा शब्द टाकू नका. उद्धव साहेबांना तुम्ही- रबर स्टॅम्प तुम्ही- तुम्ही कोणी मी बोलला माझं आम्ही वाक्य कोणीच पूर्ण खपवून घेणार बोलतो. नाही. तुम्ही अरे एका तुम्ही काय गोष्टीला- अजित पवार बोलले तरी आम्ही खपवून घेणार नाही. उद्धव साहेबांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण तुम्ही केलं. मी आणि प्रशासकीय तुम्हाला सांगतो, अनुभव कमी तुम्ही उद्धव असल्यामुळे एक साहेबांच्या मिनिट परत नेतृत्वावरती मी सांगतो. प्रश्नचिन्ह निर्माण प्रशासकीय केलं. अनुभव त्यांच्या निर्णय क्षमतेवरती प्रशासकीय तुम्ही अनुभव उद्धव साहेबांना प्रश्नचिन्ह निर्माण एक केलं. मिनिट त्यांनी घेतलेल्या एक मिनिट निर्णयावरती उद्धव तुम्ही साहेब प्रश्नचिन्ह कुठे निर्माण केलं. कोणत्याही प्रशासनात आले नव्हते म्हणून त्याच्या या सर्व गोष्टींचा फायदा उद्धव साहेबांनी करोनासारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा या राज्याला सांभाळलं. अहो, आणि तुम्ही नका सांगू की आम्ही तुमच्यासारखे सांगतो. तुमच्या सगळ्या जगाने सारखे हे- नेते जर पक्षात असतील तर मला आश्चर्य वाटतंय की कसा पक्ष वाढेल, कारण आपल्याच नेतृत्वावर जर अहो, तुम्ही आपला नका विश्वास चिंता करू नसेल, पक्ष वाढायची. आपल्या नेतृत्वाच्या तुम्ही तुमची चिंता कर्तृत्वावर करा. विश्वास नसेल, आता जरा तर आम्हाला अशा फ्रीडम पद्धतीची आता जरा आम्हाला परिस्थिती फ्रीडम उद्भवली. मिळालंय. जरा फ्रीडम मिळालंय. तुम्ही तुमची चिंता करा, आमची नका चिंता फ्रीडम करू. तुम्हाला नाही, फ्रीडम आम्हाला पण आहे. फ्रीडम तुम्हालाच नाही, फ्रीडम हो, आम्हाला बरोबर. पण आहे. हो, ते आपण भेटूया आणि तुम्हाला चांगला अनुभव आहे राष्ट्रवादीचा. अरे आमचा चांगला अनुभव आहे, त्याच्यामुळे आम्ही अधिक जास्त बोलण्याची एकच बस झाला गरज नाहीये. तुम्हाला. एकच बस झाला. इथे तर 56 आणि तुम्हाला बाकीचे जास्त 55 अनुभव आहेत आमचा बोलत. आहे, त्याच्यामुळे बापू तुम्ही जास्त बोलण्याची गरज नाही. पण आपल्याच तुम्ही नेतृत्वावरती रबर स्टॅम्प प्रश्नचिन्ह निर्माण लक्षात केलं घ्या. करून मी तुम्ही तुमचा काय respect करतो, काय तुम्ही सांगू विश्वास इच्छित आहे माझे. की उद्धव साहेबांनी पण चांगलं रबर काम स्टॅम्प केलेलं उद्धव नाहीये. साहेबांना जर बोलत उद्धव होता, साहेबांना तर प्रशासकीय तुम्हाला अनुभव मान्य नव्हता. नाही. उद्धव तुम्हाला साहेबांना मान्य प्रशासकीय नाही. अनुभव नव्हता हे तुम्ही सांगू इच्छित आहे. उद्धव साहेबांनी बरोबर या ना. कोरोनासारख्या हो, जी संकटात वस्तुस्थिती वागत आहे, दुर्दैवाने चांगलं मी काम काय- करून परत महाराष्ट्र एकदा- सुधारण्याचं काम परत केलेलं एकदा आहे. ऐका. आणि मी काय म्हणतो तुम्ही ते म्हणता ऐका. की निधीचा मी काय विषय म्हणतो तुम्ही ते म्हणताय ऐका. निधीचा त्यांना विषय एकनाथ प्रशासकीय- शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या आमदारांना जास्तीचा निधी दिलाय इतर पक्षाच्या आमदारांपेक्षा. त्याच्यात अहो, आम्ही कधी तुम्ही नाही. आता आमच्या 56% पळवलाय ना, एकनाथ शिंदे 56%. साहेबांनी त्यांच्या डिपार्टमेंटचा निधी हा शिवसेनेच्या नाही, आमदारांना तुम्ही जास्त 56%. दिलाय. तुम्ही तर राज्याचा 56% पळवला ना. याच्यात असं नसतं, याच्यामध्ये असं काही नसतं की याला निधी जास्त भेटला. ही तुमची बाहेर पडण्याची कारणं आहेत. तुम्ही बाहेर पडण्याची अरे. अनेक वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यामध्ये फक्त आता बदनाम कुणाला करायचं, भविष्यात आपल्याला अडचण कोण ठरू शकतं, तर राष्ट्रवादी काँग्रेस काही पार्टी अडचण भविष्यात कोणाची- आपल्याला अडचण ठरू शकते. काय काय एक कोणाची एक अडचण मिनिट, नाही. एक मिनिट. राज्यात- सूरजजी वाक्य नाही का? सूरजजी तुमचा सूरजजी आणि परवाना- विजयराव सूरजजी आणि विजयराव दोघांच्याही चर्चेत हस्तक्षेप करतो. शब्दाला शब्द भिडत राहतोय, त्यामध्ये मुद्दे सुस्पष्टपणे समोर येत नाहीयेत. विजयराव आणि सूरजजी दोघांच्यासाठी हा एक अत्यंत महत्वाचा पुढचा मुद्दा उपस्थित करतोय. आता सूरज चव्हाण म्हणाले की शिवसेनेतल्या त्या तमाम मंडळींना ज्यांना राष्ट्रवादी बरोबर संघर्ष टाळायचा होता, त्यांना बाहेर पडायचा मार्ग शोधायचा होता, तो या बंडातून शोधला गेला. विजयराव, आपण याच्यावर उत्तर द्यावं. अहो, बाहेर राष्ट्रवादीचं काय, राष्ट्रवादी महाविकास आघाडीबरोबर नको. आमचं म्हणणं काय होतं शिंदे साहेबांचं माझं की बाबा काँग्रेस राष्ट्रवादीबद्दल महाविकास आघाडीची फारकत घ्या. उद्धव साहेब, आपण एकट्याच्या जीवावर किंवा आपले समविचारी पक्ष जे आहेत, नैसर्गिक जे कोण मित्र आहेत भाजप यांच्याबरोबर जाऊ. त्यामुळे त्यांच्याशी आम्हाला हे करायचा प्रश्न, उलट आम्ही त्यांना सांगत होतो की काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडून द्या. तर त्यांच्याकडे वाचण्याचा आणि याचा प्रश्न कुठे येतो आम्हाला. आम्ही उलट आमची मागणी आजही ती उद्धव पहिल्या साहेबांचा अपमान दिवसापासून मातोश्रीवर येऊन आम्ही नव्हता अहो, केला. हे लोक- उद्धव साहेबांचा हे अपमान लक्षात घ्या. मातोश्रीवरती येऊन आम्ही नव्हता केला. हो, तुम्ही सोडावं, तुम्ही नका ऐकू. तुम्ही पासून आम्ही तुम्ही- तुमच्याकडे नव्हतो आलेलो अगोदर. झाडावर- आम्ही ज्यावेळेस 2019चा निकाल लागला, आम्हाला विरोधात तुम्ही जनतेने कौल ऐका, दिला होता. जरा मला बोलू द्या एकच शब्द. पक्षाची तयारी दाखवली तुम्ही होती. बाळासाहेब तुमच्या आणि बोलण्यात उद्धव विस्कटल्याच्या साहेबांच्या नंतर शिवसेना महाराष्ट्रामध्ये परत या निवडणुका झाडावर- होऊ नयेत म्हणून महाविकास आघाडी स्थापन झाली होती. या राज्याला निवडणुका परवडणाऱ्या नव्हत्या म्हणून महाविकास आघाडी स्थापन झाली होती. आम्ही तुमच्याकडे अगोदर आलेलो नव्हतो. तुम्हाला ज्यावेळेस लोकांनी भारतीय हरवलं होतं. जनता महाराष्ट्राच्या पार्टीने जनतेने तुमचा तुम्हाला बाहेर अपमान टाकलं केला होतं. होता. दोघांना ज्यावेळेस मिळून बाहेर तुमच्या टाकलं होतं. नेतृत्वाचा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी घरी येऊन अपमान केला होता, त्यावेळेस ही महाविकास आघाडी स्थापन झाली होती. आम्ही तुमच्याकडे आलेलो नव्हतो. ठीक आहे, त्यावेळेस सूरजजी आम्हाला विरोधात सूरजजी पक्षाचा एकच तोल दिला मिनिट. होता. सूरजजी तयारी दाखवली होती. सूरजजी वेळ विजय बापूंच्यासाठी होता. विजय बापूंचा वेळही आपण घेताय. त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. 30 सेकंद पटकन उरली आहेत शेवटची. आपल्याला चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे सरकायचं आहे. विजयजी, जे काही घडलं त्यातून आता तुमची पूर्ण सुटका झालेली आहे असं तुम्हाला वाटतं? आता राष्ट्रवादीचं काहीच आव्हान उरलं नाहीये. समजा या स्थितीत जर निवडणुका आल्या तर शिंदे गट कोणाशी लढेल? 2019 मध्येच महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला बाहेर फेकून दिलं होतं आणि क्लिअर कट मॅन्डेट भाजप आणि सेनेला दिली होती. पवार साहेबांनी 2014ची खेळी त्यांनी स्वतः सांगितली
की 2014ला निकाल लागता बिनशर्त पाठिंबा आम्ही एवढ्यासाठी दिला की भाजप आणि सेना एकत्र नांदली नाही पाहिजे. मी खेळी केली, ही दुसरी त्यांनी खेळी केली. 5 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना बाहेर ठेवलं होतं. साहेबांना आणि मानापानाचं नाट्य थोडंसं होतं, त्याचा फायदा घेत त्यांनी काय केलं, हे सरकार बनवून सत्तेत आले. तुम्हाला आजही मॅन्डेट नाही, उद्याही मॅन्डेट असणार नाही. ठीक आहे, हा एक अत्यंत राष्ट्रवादीला निरीक्षणातला महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राची विजय जनता शिवतारे यांनी accept मांडला. करणार नाही. विजय शिवतारे यांनी निरीक्षणात असं सांगितलं की राष्ट्रवादीला कालही जनतेचं मत प्राप्त झालेलं नव्हतं, जनमत उद्याही त्यांच्या सोबत नसेल. आपल्या सोबत असलेल्या दोन्ही राजकीय विश्लेषकांच्यासाठी 30 सेकंदाचाच वेळ आता पटकन उरलेला आहे. पटकन प्रतिक्रिया अपेक्षित करतो संजय तिवारी. येत्या काळात शिंदे गटाच्या साठीची राजकीय लढाई पहिल्या क्रमांकावर कोणाशी असेल? त्यांची पहिल्या क्रमांकावर जी राजकीय लढाई असेल ते स्वतःचे अस्तित्व, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी असेल. एखाद्या पक्षासाठी असेल किंवा एखाद्या गटाविरोधात असेल असं मला म्हणायचं नाही. पण मुख्य म्हणजे जे गेल्या 2.5 वर्षात झालेलं आहे आणि ते त्यांचं राजकीय, त्यांचं अंतर्गत मॅटर असं म्हणून, पण तरीही त्यांनी हाऊसमध्ये सभागृहात सांगितलंय की त्यांचं खातं सुद्धा, त्यांचं मंत्रालय सुद्धा दुसऱ्या पक्षाचे मंत्री सांभाळू लागले होते. तर तेव्हा ते अंतर्गत मॅटर नव्हतं का? तर अशा लोकांची सावध राहून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे त्यांचं पहिलं आव्हान असेल. दुसरा मुद्दा पटकन सुशील कुलकर्णी, आपल्यासाठी मवियाच्या आत्ताच्या अवस्थेत विना सत्तेची राष्ट्रवादी कोणाशी लढेल? शिवसेनेशी, काँग्रेसशी, भाजपशी, शिंदे गटाशी? आपल्या आपल्या लोकांशी, ज्यांना सत्ता हवी आहे त्या. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायला हवी. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी जबाबदार नाही असं म्हटलं जात आहे. शिवसेनेची माणसं राष्ट्रवादीला सोडा म्हणतायत आणि राष्ट्रवादीचे नेते रोज मातोश्रीवर जाऊन सन्मान करण्याच्या भाषा करतायत. या कशासाठी? म्हणजे ज्यांना सोडा म्हणतायत तर द्या ना सोडून, पण तुम्ही सोडायच्या तयारीत नाही आहेत. तुम्ही उद्धव ठाकरेंना चिटकून राहताय आणि उद्धव ठाकरेंचा एक एक माणूस गळून पडला पाहिजे याची पूर्ण व्यवस्था करताय. याचा अर्थ असा आहे की सत्ता कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादीला हवी आहे, कारण सत्तेशिवायची राष्ट्रवादी ही आपल्याच सत्ता पिपासू लोकांशीच संघर्ष करावा लागणार आहे. सत्ता नसेल तर बाहेर जाणाऱ्या माणसांची, दुसऱ्या सत्तेत सहभागी होणाऱ्या माणसांची राष्ट्रवादीचा खरा संघर्ष आहे, तो कोणत्याही पक्षाची नाही. धन्यवाद. आपण वेळेत आपली भूमिका मांडलीत आणि इतर सर्व मान्यवरांचे सुद्धा आभार. चर्चेच्या या टप्प्यामध्ये आपण इथं थांबतोय. पटकन पुढच्या मुद्द्यासाठी सुद्धा लगेचच परत येतोय. लक्षवेधीच्या पुढच्या भागात सुद्धा शिंदे गटाच्या संदर्भातली आणखीन एका मुद्द्याची चर्चा आहे. चुकू नका लक्षवेधीचा पुढचा भाग. लक्षवेधीच्या या भागात तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.